हाय हॅलो नमस्कार. रेड चिली लाईफस्टाईल ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झटपट होणारी टिफिन रेसिपी मसाला भेंडी. एका नव्या ट्रिकने आपण मसाला भेंडी बनवणार आहोत जी झटपट होईल. नेहमी आपला मसाला भरताना खूप वेळ जातो, तर आज आपण नवीन पद्धतीने बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 1 किलो भेंडी घेतलेली आहे. ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपण ती स्वच्छ पुसून घेणार आहोत. आपण ती स्वच्छ पुसून घेऊया. चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या भेंड्या बनवून दाखवलेल्या आहेत टिफिनसाठी. तुम्ही नक्की चेक करा आणि वेगवेगळ्या प्रकारची भेंडी बनवून बघा. आज मी भेंडी मसाला बनवणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा प्रकारे सर्व भेंडी मी पुसून घेत आहे. स्वच्छ पुसून घ्यायचे. चॅनलवर टाकलेल्या सर्व भेंडी रेसिपीजच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही नक्की चेकआउट करा. सर्व भेंडी मी पुसून घेतली आहे. आता आपण ती कट करून घेऊया. आपल्याला अशा पद्धतीने भेंडी कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आतमध्ये मसाला भरायची झंझट नाही, आपला वेळही वाचतो. ह्या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट भेंडी कापून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. 2 चमचे तेल टाकले कढईमध्ये. त्यानंतर आपल्याला तेल तापू द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडा मोठ्या साईजमध्ये चिरलेला एक कांदा घेतलेला आहे. तोही आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे. ती आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे. हे सर्व छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपण चिरलेली भेंडी त्यात टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला भेंडी हलवून घ्यायची आहे. आणि ही भेंडी अशीच आपल्याला हळद मिठावर पहिले छान शिजवून घ्यायची आहे. 1-2 मिनिटाकरता आपल्याला
झाकण ठेवायचे आहे आणि 1-2 मिनिटांनी लगेच आपल्याला झाकण काढून तेलावरती ही भेंडी छान फ्राय करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे। भेंडी छान परतली आहे, सॉफ्ट झालेली आहे। आता त्यामध्ये आपण स्पायसेस टाकून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर काळा मसाला टाकला अर्धा चमचा, त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर। हे सर्व आपल्याला भेंडीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। भेंडी फ्राय होते आहे तोपर्यंत इकडे आपण भाकरी करून घेऊया। इथे मी ज्वारीची भाकरी करते आहे। मऊ लुसलुसीत टम्म फुगणारी भाकरी, ज्वारीची भाकरी कशी बनवायची याची रेसिपीही मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही नक्की चेक करा। सकाळची भाकरी संध्याकाळपर्यंत मऊ कशी राहते हे सर्व टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर आता आपण भेंडी बघूया। आपली भेंडी तयार आहे। आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। कूट थोडा जाडसर असाच घ्यायचा आहे आपल्याला, एकदम बारीक अशी पावडर नाही घ्यायची आहे। इथे 2 चमचा शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे। इथे आपला भेंडी मसाला तयार आहे, झटपट असा टिफिनसाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।